सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभाडी या गावात येऊन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी चाय पे चर्चा केली होती। 20 मार्च 2014 रोजी मोदी यांच्या दाभाडी गावातल्या चाय पे चर्चाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत। या 5 वर्षात या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी या गावात आपण जाणार आहोत आणि या गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। हे गाव प्रामुख्याने राज्याच्या नकाशावर चर्चेत आलं ते 20 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदींनी या गावाला भेट दिल्यानंतर। याच शेतामध्ये माझ्या मागे जे शेत दिसतंय त्याच शेतामध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी चर्चा केली होती, त्यांच्या पिकाची पाहणी केली होती आणि गावातील एका शेतात जाऊन त्यांनी लोकांशी शेतकऱ्यांशी चाय पे चर्चा केली होती। ही चाय पे चर्चा करताना त्यांनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती। या आश्वासनांची पूर्तता झाली आहे का, त्याचबरोबर गेल्या 5 वर्षांमध्ये या शेतकऱ्यांच्या आयुष्यात नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर काही बदल झालाय का, हे आपण या शेतकऱ्यांशी चर्चा करून जाणून घेणार आहोत। त्यांची या संदर्भातली काय मतं आहेत ती तेव्हा आपण जाऊया दाभाडी गावामध्ये। त्या शेताचे मालक कैलासजी त्यांच्याबरोबरही संवाद साधला होता। स्वतः कैलासजी आपल्यासोबत आहेत। काय संवाद होता नरेंद्र मोदी आले तेव्हा आणि तुमच्याही त्यावेळेला भावना काय होत्या? आमच्या भावना त्यावेळेस खूप दुखावलेल्या होत्या, कारण आमच्या इथे गारपीटचं आणि ते नुकसान झालं त्याच्यामुळे आम्ही खूप हवालदिल झालो होतो। त्याच्यानंतर आम्हाला भेटले, ते चौकशी केली त्यांनी आमच्यासोबत। आम्हाला असं कोणतंही आश्वासन दिलं नाही त्यांनी, पण एक भेट म्हणून त्यावेळेस आले होते ते। तुम्हाला काय वाटतं, काय दुरुस्ती झाले पंतप्रधानांच्या त्या दौऱ्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये? नाही झाली, दुरुस्त झाली। इलेक्ट्रिक मध्ये आम्हाला खूप हे आहे, इलेक्ट्रिक आमच्या इकडे 8 घंटे राहते। दाभडी गावातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनानंतर काय फरक पडलाय का, ते आपण जाणून घेणार आहोत। गेले 5 वर्ष ताई देशामध्ये भाजपचं सरकार आहे, नरेंद्र मोदी तुमच्या थेट गावात येऊन गेले होते। 5 वर्षात दिलेली आश्वासनं पूर्ण झालेत? एक बी आश्वासन पूर्ण नाही केले, त्याने काहीच काम नाही केले। काय काय आश्वासनं दिली होती? शेतीचं सांगितलं होतं, सिंचन करून देऊ, विहीर करून देऊ, मी डबल पिकी काढू। वावरात शेतीवर पाणीच नसेल तर डबल पिकी कसा काढणार आहे ते झालं। पुन्हा म्हणे तुमचं गाव गोकुळ करील, गावात रोड करील, काहीच नाही केलं, एक बी आश्वासन पुरे नाही। विद्यार्थी शिकू आज घरी पडत आहे, 5 वर्षात ते जागा नाही काढली, एक बी आश्वासन पूर्ण नाही केले त्याने। आमचा एवढा मंदिर आहे देवस्थानचा, ते फुल खसून आहे, ते आश्वासन पूर्ण नाही झालं। आमच्या गावात कवडीचा काम नाही केला त्याने। बाबा, गावाचं गोकुळ करू म्हटलं होतं, नरेंद्र मोदी येऊन गेल्यानंतर कुठली यंत्रणा तुमच्याकडे आली होती? राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे, त्यांनी तुमच्या गावाशी संपर्क केला होता? काही नाही केलं का? आणि तो 2014 मध्ये आला होता आणि त्यानं सांगितलं होतं की गाव मी नगरी करील बुवा आणि या गावाला मी दत्तक घेईन, असं ते जाहीर करून गेला आणि त्याने दत्तक नाही घेतला आणि काहीच नाही केलं, त्यांना काही सुधारणा नाही केली। तो केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घोषित केलेल्या आहेत, त्या योजनांचा लाभ तुमच्या गावापर्यंत पोहोचलाय? नाही पोहोचलो नाही आतापर्यंत। कर्जमाफी गावातल्या किती लोकांचे झाले, काय कर्जमाफीचा लाभ मिळाला जी राज्य सरकारने जाहीर केली होती? खूपच कमी लोकांना त्याचा हे मिळाला, समजा लाभ, तेवढा काही फायदा काही झाला नाही शेतकऱ्यांचा। नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर तुमच्या गावात येऊन गेल्यानंतर काय फरक पडलाय, गावात काही बदल जाणवतोय? काहीच नाही सर, काहीच नाही। फसवणूक केली 2014 मध्ये मोदी ज्यावेळेस इथं आले होते, इथं सूतगिरणी करू, शेतकऱ्याला कर्जमाफी करू, काहीच नाही, नुसता फोकनाड सोडून गेले आहेत इथून। शेतकरी राज्य सरकारने केली, त्याचा लाभ नाही मिळाला? नाही 10% लोकांना नाही मिळाली, नुसतं ते बॅनरबाजीवर कर्जमाफी केली, हे केली, काही फरक नाही पडला त्याचा। काय वाटतं तुम्हाला, गावात काहीतरी बदल जाणवतोय पूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव 5 वर्षातलं? काहीच नाही, 70 वर्षापासून जे गाव आहे ते तसंच गाव आहे। 2014ला मोदी साहेब इथे येऊन गेले, 28 मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली। शेतीचा जो कापूस हा इथलं पांढरं सोनं आहे, पांढऱ्या सोन्यावर आपण प्रक्रिया करू, इथं सूत काढू, इथंच कापड करू आणि एक्सपोर्ट करू। सोयाबीनवर प्रक्रिया करू, त्याची पावडर बनवू, इथेच त्याचं काहीतरी प्रक्रिया त्याच्यावर करून इथून माल आपण एक्सपोर्ट करू। अशा अनेक योजना त्यांनी सांगितल्या, 28 पैकी एकाही मुद्द्याला त्यांनी हात घातला नाही। तुम्ही आताच म्हणाला का शेतकऱ्याला जे 6,000 रुपये वर्षाचे देऊ केले, त्या 6,000चा एक मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो। 6,000 म्हणजे 500 रुपये महिना। एका कुटुंबात जर 4 लोक असतील तर 3.5 रुपये रोज त्या माणसाला मिळतो, त्या शेतकऱ्याला 3.5 रुपये
घेणारा शेतकरी जर त्याच्या दारात भिकारी आला तर 10ची नोट त्याच्या हातात टाकतो. इतका मोदीनं आम्हाला लाचार समजलं. या शेतकऱ्याला 3.5 रुपये आम्हाला तो मोदी पंतप्रधान देऊन राहिला. किती लाचार होईन जेवण आमच्या शेतकऱ्याचा आहे. या गावात तुम्हाला सांगतो 15 ते 20 आत्महत्या झालेल्या आहे. आत्महत्या झाला म्हणून या गावाला भेट द्यायला आला आणि भेट देऊन गेला तो कायमचाच गेला. इथला खासदार जो आहे तो वर्षातून एखाद्या वेळेस येतो, भेट देतो, चालला जातो. आमदार तर निस्ता ठुमके लावतो. ते मोदी साहेब येऊन गेल्यानंतर हे जे आता 20 म्हणता तुम्ही, हे 20 आत्महत्या मोदी साहेबाच्या आश्वासनाच्या नंतर आत्महत्या झालेल्या आहे. आणि हे यांचं जे आहे पूर्ण कार्यक्रमच बोगस आहे. महिला शेतकरी काय आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, काय तुमच्या आयुष्यात बदल घडलेला आहे? घरात शेतमालाचे जास्त पैसे यायला लागलेत? जेव्हापासून मोदींनी आमच्या गावामध्ये पाय टाकला तेव्हापासून तर शेतकऱ्याला अपयशच येत गेलं आणि आज रोजी पण शेतकऱ्याला अपयशच आहे. म्हणून यापुढे आम्हाला असं सरकार नको आहे असं आम्ही या दाभडी गावच्या काय सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे. आजी, तुम्हाला काय वाटतं, पूर्वीचं सरकार चांगलं होतं की आत्ताचं नरेंद्र मोदींचं सरकार आहे जे तुमच्या थेट गावात येऊन गेले होते? सगळं सरकार आहे पण आमच्या झेंड्यापाशी तर कोणत्या सरकारने काही केलेलं नाही. शिवाजीराव मोगे आले ते मोदून नेलं आमच्या झेंड्यापाशी, सगळे आले पण झेंड्यापाशी आमच्या काही झालं नाही. काँग्रेसनेही काही केलं नाही, भाजपनेही काय? भाजपाने काही केले नाही. महाराष्ट्राच्या नकाशावर, देशाच्या नकाशावर पोहोचलेल्या गावात काही बदल झालाय का? बदल तर निश्चितच काहीच झालेला नाही. तुम्ही बघू शकता, जेव्हा खासदार हंसराज आपल्या गावात आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आपला देशातलं असं एक वृत्तपत्र नाही किंवा एकही अशी वाहिनी नाही का जिथे दाभडी गाव झळकलं नाही. दाभडी गाव सगळीकडे झळकलं पण इथे अंधारच आहे. जिकडे झळकलं तिकडे झळकलं पण इथे अंधार आहे. जिथे झळकायला पाहिजे तिथे झळकलं नाही. तर जे मोदीजी इथे ज्या मुद्द्यासाठी आले होते म्हणजे चाय पे चर्चा करायला, ते चाय पे चर्चा त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत त्यांच्या घरच्या सदस्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे. पण पुन्हा त्यांनी त्यानंतर त्या दाभडीकडे ढुंकून बघितलं नाही किंवा त्या शेतकरी आत्महत्या झालेल्या त्या गावातली काय परिस्थिती आहे सध्या त्याबद्दल काही साधी विचारणा सुद्धा केली. पण नरेंद्र मोदींनी इतर काय आश्वासनं दिली होती त्याची काय पूर्तता जाणवते का? काहीच नाही केलं साहेब, काहीच नाही केलं. ते हंसराज जे आले होते ना त्यांनी आश्वासन देऊन गेले, हे गाव दत्तक घेऊन घेतला असं म्हटलं. त्याच्यानंतर ते परत कधीच नाही आले. असं येतात ती इथून आर्णीला जातात आणि परत चंद्रपूरला जातात. हे गाव हंसराज अहिरेंनी दत्तक घेतलेलं आहे. हो, असं. खासदार जे भाजपचे खासदार आहेत आणि केंद्रात राज्यमंत्री आहेत त्यांनी हे गाव दत्तक घेतलेलं आहे. काय फरक जाणवलाय का खासदारांच्या दत्तक घेतल्यानंतर सुद्धा गावात काही विकास कामं झालेत का? काहीच नाही. ज्या दाभडी गावामध्ये 6 मार्च 2014 रोजी म्हणजे बरोबर 5 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी येऊन गेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती. देशातील शेतकऱ्यांना इथे येऊन त्यांनी आश्वासनं दिली होती आणि इथल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ती आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह दीपक बातुसे, झी 24 तास, आर्णी, यवतमाळ.